नमस्कार मैत्रिणींनो, पद्मा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला वाटाणा बटाट्याची वेगळ्या पद्धतीने भाजी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी ही गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात 2 पळ्या मी तेल घातलेलं आहे. आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी दालचिनी. दालचिनी लाल झाली. आता त्याच्यामध्ये टाकणार आहे मी बटाटे. ह्या भाजीला तेल जरा जास्त लागतं. आता हे एकच बटाटा घेतला आहे मी. मला आणखी लागत असेल तर मी आणखी घेऊ शकता. हे पहा, ह्याला एकसारखं असं हलवायचं आहे. बटाटा असा छान असा लाल होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे. थोडासा गॅस मी मोठा करते म्हणजे आपला बटाटा छान तळून निघतो त्याच्यामध्ये. पण त्याला एकसारखं हलवायचं असं. ह्या भाजीला एकसारखं हलवावं लागतं असं. हे पहा आपला बटाटा छान लाल झाला आहे. आता गुलाबी रंगावर परतला आहे. आता मी हे फ्रेश मटार घेतलेत. आता हे तुमच्या आवडीप्रमाणे बटाटा वाढवायचा असेल तर बटाटा तुम्ही वाढवू शकता. आता हे मटार मी ह्याच्यात धुवून घेतलेले आहेत. ते टाकते. गॅस मोठा केला आहे. आता ह्याला एकसारखं आपल्याला परतून घ्यायचं आहे. एकसारखं हलवायचं त्याला. थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी ही. ह्याला थोडंसं तेल जास्त लागतं. ह्याच्यामध्ये छान एकसारखं हलवून घ्यायचं आहे. हां, हे पहा, आता हे मोठा गॅस करायचा आणि वाटाणा एकसारखा परतत राहायचा. हे पहा, एकसारखा असा हलवायचा. आता ह्याच्यामध्ये मी थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकते. आवडीप्रमाणे तुम्ही पण टाकू शकता. पुन्हा हलवायचं. एकसारखं असं भाजी हलवायची. वाटाणे तेलामध्ये छान तळून निघतात. 2 मिनटं आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. म्हणजे थोडेसे वाटाणे थोडेसे वाफून निघतील त्याच्यामध्ये, म्हणजे कच्चे लागत नाही. थोडा वेळ झाकण ठेवते. वाटाणा छान तेलामध्ये आपला परतून निघाला आहे. मग त्याच्यामध्ये थोडासा फ्लॉवर घालणार आहे. तो पण तेलामध्ये परतून घ्यायचा छान. हे पहा, मोठा गॅस करायचा. एकसारखं हलवायचं. एकसारखं हलवायचं असं छान. आणि आता पुन्हा आपण ह्याच्यावर 1-2 मिनिट झाकण ठेवणार आहे. हे बघा, फ्लॉवर पण तेलामध्ये छान आपला परतला आहे. गॅस मोठा केला आहे मी. मोठाच गॅस ठेवायचा. एकसारखं हलवायचं. आता ह्याच्यात टाकणार आहे मी हा एक कांदा घेतलेला आहे मी मोठा. हे बघा, एक मोठा कांदा घेतला आहे. तो ह्याच्यात टाकते. कच्चाच कांदा, भाजलेला वगैरे नाही आहे. तो त्याला छान असा परतून निघतो. त्याला एकसारखं मोठा गॅस करून एकसारखं हलवायचं. हे पहा, असं छान लागतो. वास येत नाही, काय नाही त्याचा. छान लागतो असं एकसारखं परतल्यावर. ही जरा वेगळी भाजी, टेस्ट फार छान लागते ह्या भाजीची. हे बघा, ह्याला असं छान परतायचा. एकसारखं हलवत राहायचं त्याला, म्हणजे आपला मसालाही परतला जाईल. आता पुन्हा गॅस बारीक करून मी त्याच्यावर फक्त झाकण ठेवते. 2 मिनिट पुन्हा याच्यावर आपण झाकण ठेवूया. हे पाहता, हे छान परतून झालं आहे. हे 2 टोमॅटोची प्युरी ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे. ती पण अशीच परतून घ्यायची एकसारखी. आता मोठा गॅस करायचा. ते पण परतून घ्यायची. हे पहा, कांदा पण छान परतून झाला आपला. आता ही टोमॅटोची प्युरी परतून घ्यायची. असं एकसारखं हलवायचं. मोठ्या 2 पळे तेल घालायचं. ह्या भाजीला तेल जास्त लागतं. अशा पद्धतीत तुम्ही वाटाणा बटाट्याची भाजी करू शकता. नुसती वाटाण्याची पण भाजी करू शकता.
नुसती फ्लॉवरची पण ह्या पद्धतीने भाजी करू शकता तुम्ही. एकसारखं हलवायचं त्याला. आता त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद घालणार आहे, अर्धा चमचा हळद. आता माझ्याकडे आता धना पावडर नाही आहे, तुम्ही धना पावडर 1 चमचा घालू शकता, जिरा पावडर 1 चमचा घालू शकता. गरम मसाला तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला घाला. मला गरम मसाला नाही आवडत जास्त, म्हणून मी ह्याच्यामध्ये गरम मसाला नाही घातलेला. तो मला आवडत असेल तुम्ही घालू शकता. आणि ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट घालायची, पण आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी थोडंसं वाटण ह्याच्यामध्ये घालणार आहे. ह्याच्यामध्ये आहे आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर. हे थोडंसं वाटण मी 1.5 चमचा मी वाटण घातलं आहे. तुम्ही नुसती आले लसूणची पेस्ट घातली ना तरी चालेल. ह्याच्यामध्ये पुन्हा परतून घ्यायचं, एकसारखं परतायचं छान ह्याला. हे पाहता हे वाटण पण आपण परतलं आहे, एकसारखं हलवलं मी त्याला. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मिरची पावडर घालते आणि 1 चमचा घरगुती मसाला. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका. तुम्हाला किचन किंग मसाला किंवा सब्जी मसाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. मी नाही घालत बाहेरचे मसाले जास्त करून वापरत, घरातला मसाला मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते ह्याच्यामध्ये. पुन्हा हलवायचं आहे आपल्याला ह्याला. आता आपण सगळं तळून घेतलेलं आहे भाजीमध्येच. कांदा, कच्चा कांदा वगैरे सगळं त्याच्यात टाकून घेतलेलं आहे आपण. त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुन्हा हलवायचं ह्याला. गॅस बारीक करते आता. त्याच्यात थोडंसं मी पाणी घालणार आहे. पाण्यामुळं घालतो थोडंसं, 1 अर्धी वाटी पाणी घातलं आहे. त्याला पुन्हा छान हलवायचं आहे आणि बारीक गॅसवर ह्याला आता 5 मिनिट आपण ह्याला आता बारीक गॅसवर शिजवून देणार आहोत. हे पहा आपली मस्त भाजी तयार झाली. पहा एकदम छान शिजली आहे आणि वास पण एकदम छान होतो. ह्या पद्धतीने केल्याने चव फार वेगळी लागते ह्या भाजीची. हे पहा आता ही भाजी आपण काढून घेऊया. हे पहा ही भाजी आपण काढून घेऊया. हे पहा मस्त भाजीचा वास येतो, इतकी सुंदर भाजी झाली आहे. हे पहा हे पहा ही आपली भाजी तयार आहे. आता ही भाजी पहा तुम्हाला कशी वाटते मला हे कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद.